पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे। त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया। बॅक गेट आहे जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा। मागून हळूहळू बाहेर पडा। बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका, रस्ते तुडुंब भरलेले आहेत। बारा गेटवर रेलू नका, बारा गेट्सवर रेलू नका, कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा। गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत, त्यांना प्लीज सहकार्य करा। बारा गेट्स रेलू नका। आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय, आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय। आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत। या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात। पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी सबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात। स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा। आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे। हळूहळू बाहेर पडा। बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे, तुमच्या गाड्या दूर असणार आहेत, हळूहळू चालत जा। बाहेर गावावरून आले चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे। बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे। इथे समोर थोडासा भावनांवर आपण आवर घालूया। आपलं प्रेम अतुलनीय आहे आम्हाला माहिती आहे, आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे, याची जाणीव आम्हाला आहे। एक अत्यंत मोठा नेता, आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामतीकरांनी गमावलेला आहे। चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे। सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे। सबंध महाराष्ट्रामधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेला आहात। आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती, पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं। हे बघा, माझी पुन्हा नम्र विनंती आहे, मागे मोठे गेट आहे, साईडला दोन छोटे गेट आहे। बॅक साईडने आपण प्लीज बाहेर पडत राहा। मागच्या बाजूने बाहेर पडा। पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा। गेले 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी, सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतात, त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा। इथे जे सबंध महाराष्ट्र आणि बाहेरून व्हीव्हीआयपी झालेले होते ते देखील आता बाहेर पडतात, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या मागच्या बाजूने जे गेट आहे तिथून बाहेर पडा। सगळे व्हीव्हीआयपी कुटुंबातील लोक सुद्धा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं, त्यासाठी ते सुद्धा त्यांच्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत। तुम्ही देखील माझी विनंती आहे, आपण कालपासून सलग या ठिकाणी आहात, पण आता हळूहळू मागच्या बाजूने बाहेर पडा। सगळ्यांना नम्रपूर्वक हात जोडून विनंती आहे, हळूहळू आपण बाहेर पडावं। पोलीस विभागाला नम्र विनंती आहे,
की आपण चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका, जेणेकरून पुन्हा त्या ठिकाणी सूचना द्याव्या लागतात. समोर उभे असलेले सगळे समस्त बारामतीकर, महाराष्ट्रभरातून आलेले सगळे दादांचे चाहते प्रेमी, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा. हा दुःखाचा क्षण, हा भावनिक क्षण, यातून सावरण्याची शक्ती आपल्या सगळ्यांना मिळावी. चौथऱ्यावरची गर्दी कमी करूया. अँब्युलन्सची व्यवस्था पाहणारे गर्ल्स जिम्नॅशियम समोर, गर्ल्स हॉस्टेलच्या एक्झॅक्ट समोरच्या रोडला अँब्युलन्स हवी आहे. तिथं अँब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा. म्हणजे ज्या स्टेजवर आपण आहोत तिथून उजव्या बाजूच्या ज्या बाहेर पडणाऱ्या पायऱ्या आहेत, त्याच्या बाहेर पडल्याबरोबर गर्ल्स हॉस्टेलच्या समोर अँब्युलन्स हवी आहे. तिथं अँब्युलन्स पोहोचवण्याची व्यवस्था करा. संपूर्ण पवार कुटुंबियांच्या या अतीव दुःखामध्ये आपण सगळेजण सहभागी आहोत. हे आपलं एक कुटुंब आहे. आदरणीय साहेब, आदरणीय ताई, आदरणीय वहिनी, समस्त पवार कुटुंबीय, सर्वजण स्वतःच्या मागच्या बाजूला या मैदानाचं मुख्य गेट आहे, तिथून हळूहळू बाहेर पडा. तिथून हळूहळू बाहेर पडा. बाहेरच्या बाजूला पण गर्दी आहे. रस्त्यांवरून जाताना हळूहळू बाहेर पडा. सर्वांना नम्र विनंती.
बाहेर पडताना शिस्तीमध्ये शांततेमध्ये बाहेर पडा, कारण संबंध महाराष्ट्रातून आपले सहकारी मित्र या ठिकाणी बंधू भगिनी आलेले आहेत, त्यांना सहकार्य करूया. कारण कालपासूनच संबंध बारामती बंद आहे, त्याच्यामुळे बाहेरून आलेल्यांना गैरसोय व्हायला नको या दृष्टीने आपण त्यांना सहकार्य करू द्या. त्यांना आधी बाहेर पडूया आणि मग आपण रस्त्यावरून जाता जाता बाहेर जे मंडळी आहेत बाहेर गावची त्यांना सहकार्य करून त्यांना मार्गस्थ करूया. आता हळूहळू मागच्या गेटने बाहेर पडत राहा, जागेवर थांबू नका. इकडे थांबलेली मंडळी आहेत त्यांनाही विनंती आहे की कृपया हळूहळू बाहेर पडा. लाखोंच्या संख्येने हा जनसमुदाय एकवटलेला आहे. हळूहळू आता आपण बाहेर पडूया. मुख्य स्टेज आणि चौथऱ्याच्या मधला पॅसेज मोकळा करा. मुख्य स्टेज आणि चौथऱ्याच्या मधला पॅसेज मोकळा करा. इथली गर्दी थोडी कमी करा. इथे बऱ्याच वेळापासून इथल्या आमच्या सगळ्या बंधूंना नम्र विनंती आहे, युवा वर्ग कृपया हात जोडून नम्र विनंती आहे की आपण सहकार्य करा आणि आता मागे मागे करा. सहकार्य करा, पोलीस विभागाला कृपया सहकार्य करा. विद्या प्रतिष्ठान प्रशासनाला विनंती आहे की इकडचं गेट सुद्धा आपण ओपन करायचं आहे, डाव्या बाजूचं, जेणेकरून तिथून बाहेर पडता येईल नागरिकांना. मराठी माध्यमिक शाळेच्या बाजूचं गेट ओपन करा, म्हणजे तिकडून पण बाहेर पडता येईल.